श्री शिवलीलामृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत मने शौनिकादिका प्रती जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता धरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिकी माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास एकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घेण्याय सरी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते शीलादी जय कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी विशेष सकृते पावी जे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो भद्रसेना आणि प्रदान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजत आसी. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिव ध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगते नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्ये पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रदान यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाची. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा. शिक्षा करीती बहुत परी न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सकृत मित्र घराशी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केली. जेवी मनुष्य वागती अफार तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र जाळिले सत्र करोनिया. जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहुविले.
पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रामनाधिक. विरंची सजटावून क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशिरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगेंद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घराला जाणुनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नवनी घराशी आणती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिने, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैरागशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, अरुडावे आवडेना. पुढे कैसे राज्य करीती, हे आमाशी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमारानोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपातयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगरा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नकशी तयाने अपार, भाग्ये पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुहास, हिरणमय रत्नापर्यंतक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, सह्याजिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमयशी खिल्लारे बहुत, वाजी गजगरी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नोप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्ये ती घरा. वेश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेशी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावणमासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जान, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोनो, सदाशिव पातला.
सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते दवा. पूजा करोनी स्वहस्ती की, त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंदवन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सर्वेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाये. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, मनोनी वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीन अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया बिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अगन. जन धावू लागलेच होकडून, एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वाताज मन चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकट दिले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बळवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गुहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माता जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळवा हे निर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसला से व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टीत पनीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदूक झेलीत, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेशी झेलोनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमाने बसवी दयाळा.
माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत, दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिव्याधी, श्रुधातुश्राविरीत त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेते. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोडोदक अमृताहुनी कोटी गुणे. जेते सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली. जेते ओसनता बोलती शिवदास, तेते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदे ते पावली. हे कथा परम सुरस, पराशर सांगे भद्रचनास. म्हणे हे कुमर दोघे निःशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्याची पूर्वपुण्ये करून सुधर्म तारक उबजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांश, उदरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुशी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आमास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे भाऊ. तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी आम्हाशी एकता वाटेल दुःख. हे सवास कळीक, दुःखा नवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगासे ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषावून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावान मान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7व्ये दिवशी मृत्यू पावेल या समयाशी. राव एकता धनीशी, मूर्छा येऊन पडियला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहोळणी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करोनी हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपोवर. मग रायाशी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्मरण जागर, अहं ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्ये, तेथून जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिलापित वसन, रुजांशे सृष्टी करता द्रोहीन. तमांचे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरो म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. भूत करी हा जतन, त्याहुनी अनेक थोर नाही सदन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा गाध पूर्ण, किती मनोनी वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर.
पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याशी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदकंपी मंत्रून अभिषेचन पुत्रा करी. नित्यतः सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गद होनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडीपुत पदक स्वामी तू त्या मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. अनेक सांगती ते बोलावून आताची आणतो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. नासा ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यासी वामनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती. जो शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चलो न देती मित्ररथ. किंवा साक्षात ओमानात पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्ये मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चांडाक्ष. मृत्यू समयता धरणीस बाळमृचित पडेला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभी घारा. रुद्रोदक शिंपूर सावध केला राजनंदन. त्याशी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर उद्व जटा कपाळी शेंदूर. विक्राल दाडा भयंकर नेत्र खादे रांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गबस्ती दिगंततम सहारिती. भस्मकी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळ देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर टंक गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर मृदंगवादे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काळ थोर सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन बोदरी. असो भद्रशेन यावेरी विधियुक्त होम करती से. षडसान्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात.
धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा ती आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्फले मृडानी, रमणलिंग आरजीचे. की निर्दवाशी सापळे चिंतामणी, की शुद्धिदा पुढे शिराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, होतानापादी कया दूरदयनत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वाती. जो चतुष्षष्टी काळा प्रवीण निर्मळ, चतुर्दशीचा करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनर्सृष्टी करणार मागे तुनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडेल शक्राधिका. तो नारद देखोनी, तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राहे पत्य आहवनी, उभी टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके करजोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूशी पुसू लागला, शिवसूत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी भद्रसेन नंदन. त्याशी 10 सहस्त्र वर्ष पूर्ण, आयुष्यसी निश्चय. तो सार्वभौम होईला तत्वता, रुद्रमहिमा तुझा ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आलीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते. ते महत्व पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी भाऊ. मग हुबा टाकोनी कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णांद्वैमन गज माता, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. अनेक सहस्त्र रुद्र करुणी, महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, त्या शिवरूप याची देही. तो येतेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान, जे पळती त्यासी होय आयुष्य संतती. त्याशी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान याची निर्धारी. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्राशी राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग, राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवूनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले.
शेवटी शिवपदाशी पावून राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. कीक हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निःशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवेनी मांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे. ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्या जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख वैसती त्याचे पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णाज हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्राह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.